मिरजेत विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील दोघांना अटक, एक परागंदा, तब्बल 5 पिस्तूल जप्त, एलसीबीची कारवाई। मिरजेत विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून अटक करण्यात आली आहे, तर एक जण परागंदा झाला आहे। त्याच्याकडून तब्बल 5 देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि 12 जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहेत। मलिक सलीम शेख राहणार बामनोळी, प्रथमेश उर्फ पाट्या सुरेश पाटोळे राहणार बामनोळी या दोघांना अटक करण्यात आली आहे। तर राजेंद्र सिंग, गोलू सिंग, बडवानी सिंग टकराना राहणार ग्राम उम्मरठी पोस्ट बलवाडी, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश असे तिघेजण या गुन्ह्यातील आरोपी आहेत। अग्निशस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींवर लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक मिरजेत होते। खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मिरजेत रमा उद्यान येथे दोघेजण अवैध अग्निशस्त्र पिस्तूल विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 5 देशी बनावटीचे पिस्तूल व 12 जिवंत काडतुसे पोलिसांना मिळाली। त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना जवळ नव्हता। सदरची पिस्तूल आणि काडतुसे कोठून आणली याची माहिती घेतली असता यातील प्रथमेश पाटोळे यांनी ही पिस्तूल मध्य प्रदेश येथून राजेंद्र सिंग टकराना यांच्याकडून विक्री करण्याच्या उद्देशाने विकत आणल्याची माहिती पोलिसांना दिली। दरम्यान सदरची पिस्तुले विकणारा राजेंद्र सिंग टकराना याच्या मागावर पोलीस गेले असता तो तिथे मिळून आला नाही। दरम्यान यातील मलिक शेख याच्यावर मिरज शहर पोलिसात गुन्हे दाखल आहेत। आणखी एका शस्त्र अधिनियमाच्या गुन्ह्यात तो पोलिसांना पाहिजे होता। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी मिरजेत ही मोठी कारवाई करत अवैध पिस्तूल अग्निशस्त्र बाळगणाऱ्याचे कंबरडे मोडले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उप अधीक्षक प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, दत्तात्रय पुजारी, उपनिरीक्षक कुमार पाटील, अनिल ऐनापुरे, अमोल ऐदाळे, आमसिद्ध खोत, बसवराज शिरगुपी, बाबासाहेब माने, इम्रान मुल्ला, संकेत मगदूम, सुशील म्हस्के, जाकीर हुसेन काझी यांनी केली आहे।